गेल्या अनेक दिवसापासून बहुचर्चित शिबलापूर माळेवाडी तालुका संगमनेर येथील शासकीय वाळू डेपो आत्ता पुन्हा वेगळी चर्चा सुरू झाली असून सदर ठेकेदार हा महसूल प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकत दिवसाढवळ्या घरकुल योजनेची पावती फाडून चढ्या भाव आणि वाळू तस्करी करत वाळू विक्री करत असल्याचे दिसत आहे। याच्या विरोधात शिबलापूर तलाठी कार्यालयासमोर गावातील काही युवक वाळू तस्करी बंद होण्याच्या उद्देशाने 2 दिवसापासून आमरण उपोषण आला बसले आहे। मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की संगमनेर तालुक्यातील मौजे शिबलापूर येथील वाळू उपसासाठी निविदा प्रक्रियेदा रे शासनाने दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी 1 वर्षासाठी क्षेत्र 299 व 301 तसेच 308 ते 311 या गटातील अंदाजे गाळ मिश्रित वाळू 2572 ब्रास म्हणजेच 11559 मीठ रिक टन ठेकेदार सुधीर मारुती जायभाजे याला शासकीय दर 259 रुपये प्रति टन दराने 1 वर्षासाठी दिला होता। यामध्ये प्रत्येक दिवशी 7 ते 8 ब्रास प्रति महिनाप्रमाणे किमान तो 934 ब्रास गाळ अथाव गाळ मिश्रित वाळू उपसा करण्यासाठी दिली होती। सदर डेपोमधून काही घरकुलधारकांना व इतर काही व्यक्तींना आतापर्यंत नियमानुसार शासनाच्या अटी व शर्तीचे पालन करून वाळू दिलेली आहे व इथून पुढेही जे काही व्यक्ती राहिलेले आहे त्यांनाही शासनाच्या नियमानुसार व शासनाच्या अटी व शर्तीचे पालन करून वाळू देणार आहोत। त्यामुळे आमच्यावर जे काही कोणी चुकीचे आरोप करत आहे ते सर्व खोटे आहे आणि मी त्याचे खंडन करीत आहे। नियमानुसार सुरू आहे आणि त्या आम्ही ज्या गावकऱ्यांना जे भेटलोय त्या गावकऱ्यांचं म्हणणं एवढं झालं की आमच्या काही डेपोबद्दल काही विरोध नाही, हा डेपो सुरळीतपणे चालू झाला पाहिजे आणि जे काही खोटे आरोप केले गेले आहेत काही डेपोबद्दल ते साफ खोटे। मुळात प्रवरा नदी पात्रात गाळ मिश्रित वाळू कुठेही आढळत नसल्याने महसूल आगाने हा जावई शोध लावून डेपो मंजुरीसाठी शासकीय शब्दाचा दुरुपयोग करत चक्क की स्वच्छ सुंदर प्रवरा नदी पात्रातील वाळू उचलण्याची परवानगी दिली। यामुळे मग की शासन हे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे आहे की ठेकेदाराला पाठीशी घातला आहे असा प्रश्न पर्यावरण प्रेमी करत आहे। सुधारित वाळू धोरणानुसार शासकीय पाणी पुरवठा योजनाजवळ वाळू उपसा करण्यासाठी बंदी असून ही शिबलापूर माळेवाडी येथील ल नदी पात्रातून पानोडी येथे सहकार तत्वावर शेतीसाठी पाणी पुरवठा करणारी व विहीर आहे, तर दुसरी विहीर ही शिबलापूर गावासाठी पाणी पिण्याची विहीर आहे। तरी शासन गप्प का याबद्दल आगामी विधानसभेत अथवा लोकसभेत स्थानिक अथवा विरोधी पक्षाचे आमदार खासदार ताराकिंत प्रश्न उपस्थित करतील का असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे। घरकुल योजनेच्या नावाखाली संगमनेर तालुक्यात व शिबलापूर माळेवाडी येथे प्रचंड आळू उपसा सुरू असून वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने गावातील एक गट आमरण उपोषणासाठी बसला आहे, तर दुसरा गट हा घरकुल योजनेच्या लाभार्थीच्या मुलाखती घेत डेपो योग्य पद्धतीने सुरू असल्याचा दावा करत असून या लाभार्थीच्या मुलाखती सोशल मीडियावर प्रसिद्ध करत आहे। शिबलापूर येथे सुरू झाल्यापासून वाळू डेपो हा संघर्षाचा चालू असून गावातील तरुणांमध्ये 2 गट पडल्याचे दिसत भविष्यातील ही मोठी संघर्षाची चाहूल असून लोकप्रतिनिधी यात लक्ष घालवे अशी चर्चा लोकांमध्ये होताना दिसत आहे। विजय शामराव शिंदे। तुम्हाला या घरकुलासाठी वाळू कुठून भेटली? डेपो शिबलापूर डेपो। त्याचे तुम्हाला काही घरकुल होत? हे आम्ही पहिल्या दिवशी गाड्या पकडल्या असता 2 गाड्या त्या अवैध होत्या, त्यांना पावती नव्हती, तर असे सगळे प्रतिष्ठित नागरिक किंवा शेतकरी सगळ्यांनी पकडल्या असता ती गाडी तलाठी साहेबांकडे दिला, त्यांनी पंचनामा केला। त्यावर त्या डेपो धारकाने किंवा तहसीलदार साहेबांनी आमच्यावरती गुन्हे दाखल करण्याचे नोटीस काढलेले आहे। माझी प्रशासनाला व तहसीलदार साहेबांना विनंती आहे की कुठल्या नियमात बसतंय तुम्ही आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करणं, हा कुठला न्याय आहे याचं पण त्यांनी उत्तर द्यावा। व तहसीलदारांना अधिकार नसताना पण त्यांनी पत्र काढलं तर तहसीलदारांना पण कारवाई व्हावं ही माझी विनंती आहे प्रांत साहेबांकडे, कलेक्टर साहेबांकडे। व ही शासनाची पण अशी धूळफेक करते, हा ठेकेदार डोळ्यात धूळफेक करतोय की इथं पावतीवरती 2.5 ब्रासचे आहे, तो प्रत्येक पावतीवरती 1.5 ब्रास, कधी 1 ब्रास, कधी अर्धा ब्रास दाखवत आहे। तर हे आम्ही शासनाच्या पण निर्देश आणून ते दाखवला आहे, तर शासनाचे पण तो डोळ्यात धूळफेक करत आहे। दरम्यान संगमनेर विभागाचे प्रांताधिकारी अरुण उंडे
यांनी संगमने अपडेट न्यूजशी बोलताना सांगितले की उपोषणकर्त्यांना वेळ मागितली होती, मात्र त्यापूर्वी उपोषण सुरू झाले असून याबाबत सखोल चौकशी करून योग्य ती नियमानुसार कारवाई केली जाईल। जाहिरात व बातमी देण्यासाठी संपर्क करा पत्रकार वैभव ताजणे, मोबाईल नंबर 7709254924।